कंटारा 2चं मी बजेट ऐकलं तर मी हैराण झालो. त्याने जो सेट लावलाय त्याच्यात आपली साधारण एक 32 मराठी पिक्चर होती. सिद्धार्थला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलेलं ना टीव्हीवर तेव्हा मला राग आलेला. म्हटलं हा काय करतो. बऱ्याच लोकांना वाटतं की हे ठरवून करतात, ठरवून भांडतात. काही काही भांडणं मीच लावायचो. इंदिरा गांधी खूप वाचली. इट इज द मोस्ट फॅसिनेटिंग सब्जेक्ट फॉर अ फिल्म. तुमच्याकडे मॅनेजर नाही, तो का नाहीये? आपल्या इथे खूप वाईट वाटतं सांगायला की अर्धे लोकांना पिक्चर लागला ना की म्हणला ना हे डिस्कस करायला खूप उतावेळ असतात. कोणतरी 2 पिक्चरमध्ये काम करतं किंवा एक प्रोड्युसर येतो, त्यांना वाटतं की अरे सोपं आहे, एखाद लिहिलं डिरेक्ट करायचं झाला पिक्चर. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी कॅचअप करतोय महेश मांजरेकर यांच्यासोबत. मराठी इंडस्ट्रीत ज्यांना बिग बॉस म्हणतात आणि बिग बॉस मराठी या शोचं 4 वेळा ते होस्ट होते. त्यांना बरेच प्रश्न बिग बॉस बद्दल पण विचारायचे, त्यांच्या सिनेमांबद्दल विचारायचे, त्यांच्या ऍक्टिंग बद्दल विचारायचे. पण आज सर सुरुवातीला तुमचं स्वागत मी करणार आहे. बी बिरबल यांनी तुमच्यासाठी भेट दिलेली आहे. त्यांनी काही नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेत, ते तुमच्या साठी महत्वाचे आहेत कारण तुम्हाला पत्ते खेळायला आवडतात. तर पत्तींचं कॅट आहे. तुम्ही लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर टाईप करत नाही, मला येत नाही ते. हाती लिहिता, त्यामुळे एक डायरी आहे. वा वा वा. आणि वेगवेगळ्या शहरात तुम्हाला फिरायला आवडतं, तर वेगवेगळ्या शहरांची पोस्टकार्ड अरे वा त्यांनी त्याच्यामध्ये दिले. आणि स्टिकर्स आहेत, तर त्याचा तुम्ही कसा वापर करायचा ते तुम्ही बघा. छान. तर बी बिरबलचे हे नवीन प्रॉडक्ट जे आहेत तर ते प्रेक्षकांच्या माहितीसाठी ते अमेझॉनवर अवेलेबल आहेत. इकडे जाऊन तुम्ही हे प्रॉडक्ट विकत घेऊ शकता. व्हेरी गुड. तर आता आपलं कॅचअप. वा, हे ठेवू का इथे? इथेच ठेवा. हो, मी सुरुवात तर बिग बॉस पासून केली आणि बिग बॉसचं सीझन नवीन सुरू झालेला आहे. सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे, म्हणजे रितेश आता आहे होस्ट, तो कसं करेल त्याच्याबद्दल उत्सुकता आहेच. पण या शो मध्ये या सीझनला तुम्ही का नाही, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. नाही, ऍक्च्युली काय झालेलं, मी जेव्हा सुरू केलं तर मी 1 वर्षासाठीच कॉन्ट्रॅक्ट होता. मी होस्ट करायच्या आधी मी कधीच बिग बॉस पाहिलं नव्हतं. आणि मला असं वाटायचं काय ही लोक एकत्र बसून काय बघायचं. पण नंतर मी होस्ट करायचं ठरवल्यावर पाहिले काही, आणि नंतर मला असं लक्षात आलं खूप इंटरेस्टिंग खेळ आहे. पण ते 1 ते 2 झाले, 2 ते 3 झाले, 3 ते 4 झाले. 5 मध्ये त्यांना खरंच वाटलं असेल की मी थोडासा रिपिटेटिव्ह होतोय, त्यांना जे हवंय ते लॅकिंग असेल. पण मला जेव्हा पहिल्यांदा घेतलं तर मला वाटलेलं मला का, कारण त्यावेळेला असे खूप स्टार्स होते की. त्यामुळे आज रितेशचं नाव ऐकल्यावर मला वाटलं अरे क्या बात आहे. म्हणजे नशीब त्यांनी पहिल्याच सीझनला नाही घेतलं, नाही तर मी केलंच नसतं. आणि रितेश आय थिंक तो त्याचं एक वेगळं आणेल त्याच्याकडे. आणि मला 4 वर्ष मी एन्जॉय केलं की खूप. बरं, ते काही त्यांच्या हातात आहे चेंज करायचं की नाही. आणि म्हणजे मला मी तितक्याच इंटरेस्टिंगली बघेन यावर्षी. कारण मी दरवर्षी बघायचोच, कारण मला बोलायला लागायचं. माझं एक ठरवून करायचो की मला कानात कोणी काही देऊ नये, नाही तर ते प्रॉम्प्ट करता ह्यांनी असं केलेलं त्याने. म्हटलं मी बघितलेच सगळे. त्यामुळे एक वेगळी मजा यायची म्हणजे त्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करताना. म्हणजे आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ व्हॉट आय डिड. पण मला वाटतं तर लोकांना पण चेंज हवा आहे. म्हणजे मलाही बघायचं आहे वेगळा चेंज. दर आठवड्याला तुम्हाला वेगळा कॉस्ट्युम त्या सगळ्याचा विचार करायला लागायचा. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे कुठेच जायचं नाही. मी 2दा लंडनहून आलोय संडेला, एकदा गोव्याहून आलोय आणि एकदा कुठून आलं. म्हणजे तुम्ही लंडनला फिनाले होता तेव्हा लंडनहून आलो आणि लगेच गेलो परत, कारण ते तिकडे थांबलेले म्हणून. पण मला वाटतं की एक मस्त शो आहे तो. आणि आय एम व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह की रितेश विल किल इट. तो एक वेगळा अँगल आणेल त्याकडे काहीतरी जसं वेगळं. आणि आय एम व्हेरी कीन टू सी हाऊ ही डज इट. पण असं झालं का की बिग बॉस मराठी तुम्ही करत असल्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट आला, त्याच्यामुळे तुम्ही बाकी बिग बॉस पण बघायला लागलात? म्हणजे बिग बॉस OTT असेल, बिग बॉस हिंदी असेल, तिकडे कधी नाही, फक्त मराठीत बघायचं. मी म्हणजे हिंदी नाहीच पाहिला मी. अनिल कपूर पण करतोय. अरे अनिल कपूर मध्ये मला गेल्या आठवड्यात फोन आला अचानक. अरे महेश, हो माइक, बिग बॉस OTT. हाँ, अरे मेरे को किसी ने बताया तेरा, मैं देखा यार. अरे ते का त्यांनी बघितले असेल माझे, तो म्हटलं मला कोणते सांगितलं म्हणून बघितले. तू यार सुरू आलं तर म्हटलं हा मी ठीक आहे. अभ्यास करायला बघितला त्याला तिकडे वापरायचं असेल. पण ते आय वॉज व्हेरी प्लेझंटली सरप्राईज की कोणीतरी त्याला सांगितलं माझं बघ आणि त्यांनी बघितलं. इट वॉज अ कॉम्प्लिमेंट फॉर मी. अनिल कपूर थोडासा हे असं जायचं होतं म्हटलं की, बट आय वॉज प्लेझंटली सरप्राईज. पण आय एम रिअली कीन की ह्यावेळेचे कोण आहेत मला माहिती नाही. मला तेव्हाही माहिती नसायचं. लोकांना तरी वाटायचं की मी खोटं बोलतो.
कधी एक दोन कुठेतरी फुटायचे, पण बाकी मला कधीच माहिती नसायचं. आणि मला पण ते बरं वाटायचं, कारण मी ज्यावेळेला त्यांना इंट्रोड्यूस करायचो ना, त्यावेळेला मलाही सरप्राईज असायचं रे. नाही तो खोटं सरप्राईज, अरे वा, माहिती असलेलं असताना तू काय करतो तिथे. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही आधी बघत नव्हतात आणि नंतर जेव्हा तुम्ही करायला लागलात तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट आला आणि तुमच्या लक्षात आलं की हा इंटरेस्टिंग गेम आहे. तुम्ही त्याचं अनालिसिस कशा प्रकारे केलंय त्या गेमचं? कारण मला असं वाटतं ना की एक ह्युमन सायकोलॉजी आहे. तुम्ही त्यांना एकटं पाडलं ना, त्याची प्रत्येक माणूस आपल्या कम्फर्ट झोन शोधत असतो. आणि तो गेम इतका हुशार आहे की तो पहिल्याच एपिसोडला सांगायला लागतं की तुम्हाला कोण इथे आवडतं, इथे असणारे कोण तुम्हाला लायक वाटतात आणि कोण इथे असायला नको असं वाटतात. तुम्ही पहिल्याच दिवशीच 2 टीम पाडता. बरं, ते सांगायला कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानंतर जे मनअपमॅनशिप होते ना, मला कोणतरी विचारलं ते स्क्रिप्टेड असतं का? मी म्हटलं रे कसं असेल, म्हणजे तुम्ही बऱ्याच लोकांना वाटतं की हे ठरवून करतात, ठरवून भांडतात. काही भांडणं मीच लावायचो. कारण त्यांना अपरोक्ष काय बोललेलं त्यांना माहिती नाही ना एकमेकांना. तर मग मी ते शनिवारी म्हणत तू काय बोललास त्याच्याबद्दल. तर मग ते थोडंसं पण देन एक नाटक आपण करतो 2 तास, त्याच्यासाठी महिनाभर रिहर्सल करतो. हे तू 100 दिवसाची कशी रिहर्सल होईल स्क्रिप्टेड असेल? बिग बॉस म्हणजे तुमच्यासाठी कास्टिंग ग्राउंड पण होतं एक प्रकारे. कारण नवीन नवीन कलाकार तुम्हाला बघायला मिळायचे, एखादा माणूस कसा वागतोय, कुठे ऍक्टिंग करतोय. 100 दिवसात मला कळायचं ना ह्याच्या काय ह्याचे स्ट्रेंथ्स आहेत, म्हणजे काय करू शकेल ते एक लगेच कळायचं. म्हणजे कोण त्याच्यात नॅचरल आहे, कोण. आता काही लोक म्हणजे ते ठरवूनच करतात मी असाच वागणार आहे, पण देयर आर सम वर स्पॉन्टेनियस. म्हणजे मला म्हणजे जय तुझा आणि याला कितीही सांगून तो तसाच होता. तो त्यामुळे ना त्याच्यात एक तो एक इनोसन्स त्याला कळलं नाही. मी त्याला बाहेर आल्यावर म्हटलं तू एकदा जरा ऐकलं असतं तो जिंकला असतं. पण ते कॅरेक्टर्स कळतात तिथे मला. म्हणजे ते आणि खूप आहे ना तो इंटरेस्टिंग शो. म्हणजे ह्युमन सायकोलॉजी तुम्ही जर का 100 दिवस इकडे काढलेत ना, तुम्हाला आयुष्यात काही कुठलं मेडिटेशन करायची गरज नाही. तुम्ही तिकडे राहिलात ना, तो कुठेही जगात राहू शकतो. कास्टिंग ग्राउंड मी तुम्हाला जे विचारलं त्याच्यावरून मला असं आठवलं की एक काळ असा होता की जेव्हा तुम्ही एकांकिका स्पर्धा बघायला जायचा किंवा राज्यनाट्य स्पर्धा व्हायचं ते तुम्ही बघायला जायचात आणि खास एक हेतू डोक्यात ठेवून जायचा तुम्ही की कोण नवीन कलाकार आहेत, काय आहे, काय चाललंय, त्याच्यातून कोणाला घेता येईल. आता तो ट्रेंड आता बंद झाला. आता मला तेच वाटतं ना की आता एकांकिका हे खरंच म्हणजे फीडिंग ग्राउंड होतं ते मला. म्हणजे मला अजून आठवतं की मला अंकुश, भरत, संजय नार्वेकर हे सगळे मला तिथेच म्हणजे श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे हे सगळे तिकडेच पाहिलेली मी लोक आहेत ती. आता कुठे जायचं? बरं आता काय होतं माहिती आहे ना की हे यांना लाईव्ह बघताना त्यांचे केपेबिलिटीज कळायच्या. आज तुम्ही कॅमेरा ठेवून 10 शॉट घेऊन त्यातले 2 मिनिटाचं काहीतरी करता. म्हणजे आज जे रील्स बद्दल तुम्ही बोलताय मग ते त्याच्यातच 2 मिनिटं आपण त्याच्यात जज करायचं याच्यात. बरं ह्याच्या पलीकडे काय येतं काहीच माहिती नाही. त्यामुळे तो एक पण मला ते कायम वाटतं की ती आता एकांकिका स्पर्धा होतात पण तेवढं त्या काम करणाऱ्या लोकांना पण माहिती ना. मला एक सोपा मार्ग अवेलेबल आहे ना. मी एक ऑडिशन पाठवली कुठेतरी, मी एक रील पाठवली कुठेतरी, ते मला जास्त हे होतं. त्यामुळे पण ती जी मला नटमंडळी मिळाली तर मला आनंद काय ते आजही आपल्या जागेवर ठाम आहेत. म्हणजे अंकुश म्हण, भरत म्हण, संजय नार्वेकर म्हण, श्रेयस तळपदे, सिद्धार्थला मी एकांकिकेमधनं नाही घेतलेलं. इनफॅक्ट सिद्धार्थला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलेलं ना टीव्हीवर तेव्हा मला राग आलेला. म्हटलं हा काय करतोय ह्याच्यात. म्हणजे तो म्हटलं ह्याला कधी मला दिसला ना, पण वेन आय मेट हिम ना मला लक्षात आलं की त्याच्यात एक इन्फेक्शियस एनर्जी आहे. त्याला इनिबिशन नावाची गोष्ट माहिती नाही. तो खूप मोबाईल आहे, त्याला कुठल्याही रोलमध्ये टाकतो त्याचा होऊन जातो. पण आता मला नाही. म्हणजे मला मी कास्ट करायचं म्हटलं तर देन आय हॅव टू डिपेंड ऑन समवन की अरे कसं आहे, कोण नट आहे का, कोण नटी आहे का. आज कुठे बघणार नाही जाऊन. बरं काय मी जे काही रील्स बघतो ते स्टार झाले ते इतके ढ आहेत. पण आता मोठे झालेत ते काय करणार. काही लोक तर खूपच मीडियाकर आहेत पण त्यांचे फॉलोअर्स खूप आहेत. मग मला वाटतं की आपल्याला कळत नाही लोकांना तेच आवडतं. म्हणजे मला कधी वाटतं हा किती वाईट आहे रे. पण कधी असं मोह नाही होत की आपण पण रील बनवूया आता. नाही रील एक तर मला ते रील काय मला माहिती नाही, ते कसं बघतात मला माहित नाही. मला इंस्टाग्रामवर फक्त तो माझा कोणतरी ऑपरेट करतो, मग काय असेल तर मी बघतो फक्त काय चाललंय ते बस. आणि आय एम व्हेरी हॅपी. मी मला कधी वाटतं शिकूया का म्हणून नको रे, अर्धा अधिक वेळ त्याच्यात घालून. बाहेर ते जातात ते कॅमेरा पहिला
घेऊन जातात दात ब्रश करताना. अजून जास्त पर्सनल जात नाहीत, हे फक्त आपण आनंद मानावा. पण मला ते येत नाही आणि मला आय डोंट नो म्हणजे ते तसं मी काही करू शकेन की नाही. ठीक आहे, तुम्ही जे टॅलेंट शोधलं त्याच्याबद्दल थोडं बोललो आपण, पण तुमच्यातलं जे टॅलेंट आहे ना ते सध्या गाजतंय आणि ते म्हणजे जुनं फर्निचर. आणि तुम्ही त्या सिनेमातल्या अभिनयाने दाखवून दिलं की हे फर्निचर अजून जुनं झालेलं नाहीये. अनेकांनी तुम्हाला सांगितलंय वेळोवेळी की अरे महेश, तू जरा ऍक्टिंगवरच फोकस ठेव ना, पण असं का नाही करत तुम्ही? मला खूप आवडेल, पण दिले तर पाहिजे ना कोणी. हा मीच डिरेक्टर होतो. मी डिरेक्टर डिरेक्शनला तुमचा वेळ खूप जातो. नाही, काय होतं थोडं सांगतो मी आयुष्याची सुरुवात केली ऍक्टर बनायचं म्हणून. पण जेव्हा आमचा काळ होता त्यावेळेला काही एक टेलिव्हिजन चॅनल म्हणजे तो दूरदर्शन, काही वर्षानंतर तो डीडी मेट्रो आला, पण तिथेही काही नाही. बरं, सिरियल व्हायची ती 13 एपिसोड, म्हणजे असं वाटत आहे कोण बघणार आहे 13 एपिसोड. आता 13,000 होतात एपिसोड. पण त्यामुळे ना काही काम नसायचं. एक थिएटर केलं तर, आणि मग बरं आपले कोणी ओळखीचे नाही इथे इंडस्ट्रीत की जाऊन आपल्याला रोल देतील. बरं, नाटकात पण तसं ना, तो काळ असा होता ना की जे त्यावेळेचे प्रतिथयश नट होते, विक्रम गोखले म्हणा, यशवंत दत्त म्हणा, ते सेट होते ना म्हणजे त्यांना, त्यामुळे तिथे पण काही एंट्री नाही. पण मग मी आय टूक अ कॉल ऑन पर्पज की बाबा हे आपल्याला काही झेपत नाही. मी ती 100 नावाची सिरियल करायचो, तर ते मला तिकडे बीपी सिंग बरोबर राहून मला त्या डिरेक्शनचं थोडं अट्रॅक्शन वाटायला म्हटलं ही आपण त्यात मी विसरलोच ना ऍक्टिंग. मध्येच कधीतरी त्या संजय गुप्ता नावाच्या एका ग्रहस्थाला असं वाटलं की मला पिक्चरमध्ये घ्यावं, तर मी म्हणजे इनफॅक्ट मी काटे वाजली तर म्हटलं तू मला का घेतोय, हे सगळे हिरो आहेत बरोबर आणि तेवढाच स्ट्रॉंग रोल आहे, तू म्हटलं कोणालाही घेऊ शकशील. तर म्हणाल नाही, मला आवडलं कारण तुझे मी जे केस त्यावेळेला ब्लॉन्ड केले, मी केसावर खूप अत्याचार करायचो त्यावेळेला. असं लोकांना वाटायचं, मला कायम सांगायचे तुझे जातील केस, सांगणाऱ्या सगळ्यांचे गेलेत माझे सोडून. तर मी केला तो सिनेमा, पण त्या सिनेमामध्ये तारीफ खूप झाली, पण ना इतके इन्सिक्युअर लोक आहेत ना मला. मी साईन केलेल्या पिक्चरमधनं पण काढलंय मला नंतर, नाही महेशनी म्हणताय. अरे बापरे. तर मग मी बरं, मलाही त्याचंही काही वाईट वाटत नव्हतं, कारण मला डिरेक्शनचं काम चालू होतं ना. मला कधीच ऍक्टर म्हणजे नंतर एकदा ठरवलं ऍक्टर नाही बनायचं, मग हे मी वन ऑफ म्हणून घेतलं. अजूनही मला तो त्रास होतो, कारण ते मेकअप लावून बसा, मला मेकअप आवडत नाही. ते बसा आणि मग तासन तास केस बरोबर, हे बरोबर होत नाही. तर मग मी काहीच नाही, आवाज ओके. मग मध्ये सलमान खानला असं वाटलं की मी काम करावं. सलमान खान जो ओनली ऍक्टर आहे इंडस्ट्रीत जो इन्सिक्युअर नाहीये, तो इनफॅक्ट एनकरेज करतो, हे कर तुम्हाला शो कर, तुला सुचलं बिचलं ना सांगतो कर कर. म्हटलं डिरेक्ट कशा मैं देखूंगा. मग मी दबंग केला, बॉडीगार्ड केला, खूप पिक्चर केले त्याच्यावर, वॉन्टेड केला. पण झालं ते झालं, त्याच्यानंतर मी परत डिरेक्शनमध्ये बिझी. मग मी पिक्चर केला तो मला खूप आवडला केलेला, तो म्हणजे हा कुठला मर्द को दर्द नाही होता, तर मला छान मजा आली करायला. बरं, हा पण पिक्चर केला कुठला जुनं फर्निचर, म्हणजे मी तो हिंदीत लिहिलेला, म्हणजे काही कारणास्तव तो नाही झाला, म्हणजे फायनान्स नाही, कोण म्हटलं काय करायचं. मग ठरलं आता मी इतक्या लोकांना ऐकवलेला ना, म्हणजे प्रोड्युसरकडे म्हटलं कोणीतरी एक लाईन घेतली तरी संपलं. दॅट इज अ व्हेरी, विषय एवढाच होता ज्याच्यावरती पिक्चर होता बेस्ट. मी पटकन मराठीत ट्रान्सलेट केला. मग कोणाला घ्यायचं, म्हणजे 2-3 नावं डोक्यात आली. आमचा प्रोड्युसर म्हणा तुम्ही का नाही करत. मग काय पडत्या फळाची अन्न गेलो, केस बीस छटा गेले, मेकअप आवडत नाही, हेअर केलेलं आवडत नाही, त्यामुळे ते सगळंच कटच करून टाकलं. केसच एकदम बारीक, म्हणजे किती तू ब्रश मारलास तरी ते फिरू शकत नाही. मी बरा ऍक्टर असण्यापेक्षा हुशार ऍक्टर आहे. मला माझ्या विकनेसेस माहिती आहेत. बरं, मी डिरेक्टर असल्यामुळे त्या कशा लपवता येणार ते पण मला माहिती होतं. आणि कुठेतरी तो सिनेमा मी लिहिला, तो माझ्या पर्सनल याच्यातनं पण लिहिला असेल, म्हणजे मी त्यातला जो मुलगा आहे तो, मी कित्येक वेळा असं आपल्याला लक्षात येत नाही की आपण आई वडिलांना टेकन फॉर ग्रांटेड होतं. त्यामुळे कुठेतरी ते बरं झालं काम. पण आता मला दुसऱ्याने दिल्याशिवाय मी पिक्चरमध्ये काम करणार नाही. स्वतः डिरेक्शन मध्ये आणि ऍक्टिंग, हो, म्हणजे माझीच बॅट, माझीच स्टंप, माझीच बॅटिंग. मी ऐकलंय की काटेचं शूटिंग जेव्हा सुरू झालं, पहिला दिवस शूटिंगचा जेव्हा होता, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं. थोडा एक इम्पॉर्टंट सीन होता जिथे एकेकाला आणलं जातं पोलीस स्टेशनमध्ये, आणि मग एकाची इन्व्हेस्टिगेशन, बाकीचे सगळे असे बसलेत तिकडे आतमध्ये लॉकअपमध्ये. शूटिंग 7व्या मजल्यावर होतं. मग प्रत्येकाचा शॉट आला की बोलायचं. माझं होतं, माझा तो एक सीन होता, हे बसले तिकडे शॉटमध्ये, ते सगळे बघतायत माझं काय चाललंय. काय नाही, मग खाली येताना मी
लिफ्ट होती पण इतकी गर्दी होती तिकडे, एकच सिंगल लिफ्ट होती. म्हटलं त्याला चालत जाऊ, त्याचा खांद्यावर हात आला. ते बोलले सर, म्हटलं सर ये फिल्म तेरी है. मला काही कळे ना. सर नाही ये फिल्म तेरी है, मेरी बात याद रख. तर मग पहिल्या दिवशी सर्टिफिकेट मिळाल्यावर मग काय, पण ती मजा आली फिल्म करायला. मला त्याचं खूप अप्रूप होतं की माझा सीन असेल की त्या खुर्ची टाकून बसायचे. म्हटलं सर खूप कॉम्प्लेट नाही तू कर. पण इट वॉज आणि मी त्याच्यानंतर एक रन नावाचा पिक्चर केला. मला बरा रोल होता, पण अभिषेक होता. मला त्याने बोलवलं घरी. मला म्हटलं अभिषेक आहे, ध्यान रखना म्हटलं. ओके सर. काय घेत नाही रे मला कोण. अच्छा मग करू का, ठीक काम. मला माझी इमेज अशी, मला कॉमेडी करायला खूप आवडेल. कुठला तो इंद्रकुमारचा सिनेमा रिसेंटली तुम्ही केला? हो, एक सीन होता तो साऊथ इंडियन, काय टोटल धमाल का, टोटल धमाल, हा असं काही नाव होतं ते. पण मला त्याने बोललं म्हणलं की एक सीन की सर मजा नाही करतात. पण त्यांनी साऊथ इंडियन मला सांगितलं कॅरेक्टर. मला म्हणाले तुमको मागता तू मराठी करू. म्हटलं क्यों, तुमने क्या लिखा है. आणि करूंगा. मराठी सोपंच होतं ना करायला, मजा आली पण ते करायला. तुम्ही म्हणता की कामं तुमच्याकडे येत नाही, पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे मॅनेजर नाही. तो का नाहीये? नाही मला कळत नाही. म्हणजे मला ते काय परत ते मला कारण जेव्हा तुमच्याकडे काम येतं किंवा कोणी काही ऑफर, तर त्या डिरेक्टरशी बोलणं, प्रोड्युसरशी बोलणं, कॉस्ट्युम डिझायनर जो असेल ते मेजरमेंटसाठी मला मीटिंगला कुठे, हे सगळं तुम्ही करता. नाही मी करतो पेक्षा मला असं वाटतं की ते का त्याने त्या ह्याच्यातनं जायचं बिचाऱ्याने. पण मला आता लक्षात आलं की ते नाही पाहिजे. मी आता इनफॅक्ट विचार करतोय ठेवायला. बरं अर्ध्याधिक लोकांना वाटतं की डायरेक्ट कसं बोलायचं असं पण वाटतं आणि बोलत नाही. बरं अर्ध्याधिक लोकांना वाटतं की मी फक्त माझ्या पिक्चरमध्ये काम करतो आणि फार काम करत नाही. आता मी तो हा केला ना मणिरत्नमचा कुठला ठग लाईफ, तोच म्हणणार होतो मी, ठग लाईफ तुम्ही केला. ते काम मिळालं मला. मी एक सिनेमा केला शाद अलीचा, मिस्टर मम्मी. तर शाद काय करतो, मणिरत्नम सरांनी केला पिक्चर की ते जाऊन असिस्ट करतात अजूनही. त्यांनी तिकडे खूप रेकमेंडेशन केलं. तर मला वाटतं की मी आता एक खरंच मी तू म्हणालास हे मला तूच नाही, मला खूप लोक म्हणाले की तू एक ठेव कोणतरी. तू मला काय होतं की आज माझी मुलगी आहे, तिचा मॅनेजर आहे, पण तिच्याशी बोलायला काही असेल ना ते इतकं ते हे असतं. मला वाटतं की वाय शुड एव्हरीबडी गो थ्रू दॅट ट्रबल. म्हणजे तिला काही गोष्ट सांगायची असेल ना तर त्या माणसाला अशी 3 स्टेपमध्ये यायला लागतं. तर मी म्हटलं की पण नाही, मग ते लोकांना तर सवय झाली आहे, तसं पाहिजे, तसंच पाहिजे. म्हटलं ठीक आहे. ठग लाईफ बद्दल तुम्ही सांगत होता, कमल हसन बरोबरची फिल्म आहे. मजा आली त्यांच्यावर काम करताना. म्हणजे खूप सिनेमाच्या जुन्या बिन्या पिक्चरच्या गोष्टी केल्या त्यांनी. आणि मणिरत्नम म्हणजे इतका हंबल माणूस आहे तो, म्हणजे भयंकरच हंबल माणूस आहे तो. म्हणजे दिलसे म्हणा किंवा बॉम्बे म्हणा, हे पिक्चर ते बघून मोठे झालं होतं. म्हणजे टेक्निकली पण ब्रिलियंट आणि कंटेंट वाईज पण ब्रिलियंट. ते इट वॉज अन एक्सपिरियन्स वर्किंग विथ. बाकी पण तुम्ही साऊथ मध्ये बरेच फिल्म, तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम कोणी दिला अजून. आणि मला ज्या लँग्वेजमध्ये करायची भयंकर इच्छा आहे, म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी. देशात सगळ्यात कुठला प्रगल्भ किंवा इनोव्हेटिव्ह सिनेमा असेल तर तो मल्याळम आहे. सब्जेक्ट एवढा कुठला बघितलात मल्याळम सिनेमा? आवेशम पाहिला मी. आवेशम. आणि तो एक मामुटीचा कुठला तो ब्लॅक अँड व्हाईट, ब्रह्मयुगम तो पाहिला. आणि मी त्या फहाद फाझिल बरोबर एका सिनेमात काम केलं. तो तमिळचा नव्हता, पण तो काय ऍक्टर आहे, कमाल आहे. तिथे असताना अशी नकळत तुलना होते का मराठी बरोबर, हिंदी बरोबर? नाही, ऑल ओव्हर इंडिया ज्या साऊथमध्ये बोलताना किंवा कुठेही बोलताना लोकांचं असं म्हणणं आहे की मल्याळम अँड मराठी सिनेमा हे काहीतरी वेगळं देतात. म्हणजे दॅट इज नो दिस थिंग अबाउट इट. म्हणजे दे आर ऑलवेज, ते थोडंसं आपली इज्जत आहे तिकडे, पण चालण्याच्या बाबतीत नाही ना आपण. म्हणजे मल्याळम सिनेमा चालायला लागले आता, म्हणजे सगळीकडचे चालायला लागले. म्हणजे कन्नड इंडस्ट्री काही वर्षापूर्वी वॉज डेड अँड गॉन. म्हणजे जवळजवळ मराठीपेक्षा वाईट अवस्था होती. आज थ्रायव्हिंग आहे. आज ते 200 कोटीचं पिक्चर करतायत. त्यांचं पण बजेट असंच असायचं, 3.5, 4, 5. हा यश, त्याच्या आधीच पिक्चर बघ, तो काय KGF वाला आणि तो काय, म्हणजे KGF वाला हा पाथ ब्रेकर आहे तिथे. आता तर तो कंटारा 2चं मी बजेट ऐकलं तर मी हैराण झालो. त्याने जो सेट लावलाय त्याच्यात आपली साधारण एक 32 मराठी पिक्चर होतील एका सेटमध्ये.
आरामात. म्हणजे पण मग चालण्याच्या बाबतीत आपलं कुठे घोडं अडतंय? तुम्ही आता निर्माते पण आहात, दिग्दर्शक पण आहात. दर सिनेमा म्हणजे तुम्ही सातत्याने सिनेमा येत आहे. असं नाही की तुम्ही 4 वर्षांनी आलात आणि तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम दिसला. तुम्ही सातत्याने सिनेमे घेऊन येताय. कुठे प्रॉब्लेम येत आहेत? नाही, प्रॉब्लेम काय होतोय ना, आपण उठतो ना आणि म्हणतो ऑडियन्स येत नाही. येतो की, म्हणजे आता तू आलाच की बाई पण बारी देवाला. हो. त्यांना आणण्यासाठी काय करू शकतो आपण? एकतर वी आर इट इज अ डेव्हिड वर्सेस गोलायथ सिनारिओ. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला 400 आणि 500 कोटीचे सिनेमा दिसत आहेत आणि त्यांच्या समोर आपण एक 3 आणि 4 कोटीचा सिनेमा कसा उभा राहील? टेक्निकली इट इज नॉट पॉसिबल. काही काही सब्जेक्ट ज्यांची डिझर्व असतं ते ठीक आहे, पण काही म्हणजे तुम्ही त्याच्या पलीकडे विचारच करू शकत नाही ना. तिकडे कोणीतरी एक जोपर्यंत KGF सारखा एखादा प्रोड्युसर येत नाही हू बिलीव्स, म्हणजे आपल्या इथे काय होतं की लोक 4-4, 5-5 कोटीचे सिनेमा करतात ना. तुम्ही 10 लोक एकत्र येतं 50 कोटीचा सिनेमा करू शकतो. माझा खूप विषय आहेत माझ्या डोक्यात असं ग्रँड, पण मग बजेट ऐकून एकतर अर्धे अधिक लोक पळतात. आणि बरं ऑडियन्स आपल्याकडे आहे. म्हणजे हिंदी सिनेमाला असं म्हणतात ना की महाराष्ट्रात फक्त चालणारा पिक्चर तरी हिट आहे, म्हणजे एवढा ऑडियन्स आपल्याकडे आहे. आपण काय करतो? बरं दुसरी गोष्ट काय सांगतो मी त्यांना की तिकडे ना दे आर फिअर्सली टुगेदर. आपल्या इथे ते नाही रे. आपल्या इथे खूप वाईट वाटतं सांगायला की अर्धे अधिक लोकांना पिक्चर लागला ना की म्हटला ना हे डिस्कस करायला खूप उतावेळ असतात. म्हणजे इट इज सो फुलिश. म्हणजे मला खूप लोकांनी विचारलं की मी आता काय करतो, हल्ली ठरवून मी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघतो मराठी. कारण मी ज्या वेळेला क्वेश्चन करतो ना ऑडियन्सला की तुम्ही येत नाही पिक्चर बघायला, त्यातल्यापैकी एकाने विचारलं की तुम्ही लास्ट पिक्चर कुठला बघितलं मराठी, तुम्ही काय सांगू? तर वी नीड टू बी टुगेदर. म्हणजे आज तुझा पिक्चर चालला तर देल बी अनदर प्रोड्युसर कमिंग टू द मार्केट विथ मनी. असे कलेक्टिव्हली आपण जर एकमेकांना हेल्प करून 10 पिक्चर चालले ना, देल बी अ लॉट ऑफ मनी. पण मला असं वाटतं की बेसिकली मी डेव्हिड वर्सेस गोलायथ कॉम्प्लेक्समध्ये मरतो. कारण आपण बरं प्रमोशन म्हटलं की आता ते 20-20 कोटीचं प्रमोशन करतात रे. आपल्याला 50 लाखाचं प्रमोशन करताना मारामारी होते. आता थोडंसं एक ॲडव्हान्टेज काय झालं, थँक्स टू द सोशल मीडिया, ते सगळं करायला लागत नाही. पेपरमधली जाहिरात किंवा टीव्हीवरचे प्रोमोज, ते गरज लागत नाही. तो कुठेतरी आपल्याला एक ब्लेसिंग इन डिस्गाइज आहे. पण बाकी काय म्हणून आपण मार्केट करणार की ह्याच्यात काय आहे, ग्रँड आहे, हे आहे, गोष्ट आपली चांगली असते. बरं हे असंही काही लोकांचं म्हणणं आहे की आपल्याला थिएटर मिळत नाही. हा मिथ आहे. तो थिएटरवाला कोणाचा नाही आहे. तो हिंदी पिक्चरवाल्याचा नाही आहे, तो तमिळवाल्याचा नाही, तो तेलुगुवाल्याचा नाही. तो बघतो माझं थिएटर भरलं तर मला पहिल्या आठवड्यात त्यातनं 50% मिळतं, दुसऱ्या आठवड्यात मला 60% मिळतं, तिसऱ्या आठवड्यात मला 70% मिळतात किंवा 65% मिळतात. तो भरलेला सिनेमा असेल तो 10 तारखा देईल तिकडे वाढवून. नटसम्राटला कधी त्रास झाला नाही. मला आता जुनं फर्निचरला कधी त्रास झाला नाही थिएटरचा. 50 दिवस मला थिएटरमध्ये त्यांनी व्यवस्थित शोज मला दिले. म्हणजे मला असं वाटतं की महिन्यात तरी एकदा सगळ्यांनी एकत्र या, डिरेक्टर्सनी, स्टोरी रायटर्स, की व्हॉट विल वर्क, हाऊ आपण कलेक्टिव्हली मराठी सिनेमा कसा वर नेऊ शकतो. ते एकाच्याने काही होणार नाही. इथे आपण तेच म्हणतो ना की वी आर वेटिंगच की येऊ दे पिक्चर. मग तो ट्रायलला गेलो तिथून बाहेर आल्याला सुरू होतात. काय नाही रे, म्हणजे वाय रिजॉईस अ फ्लॉप. मला वाटतं की हिट झालं तुम्ही रिजॉईस करा ना. बरं ते बंद करायचं. सबसिडीसाठी काढणारे पिक्चर आहेत लोक. मग त्याच्यात 1.5 कोटीत पिक्चर काढतात, सबसिडी मिळेल, मग हे मिळेल ते मिळेल असं करणारे पिक्चर आहेत. तर इट इज डेट्रिमेंटल. पण सध्या तोच विषय गाजतोय. कारण आता जी अनुदान समिती आहे तिला बरखास्त करा अशी काही निर्माते मागणी करतायत. काय होतं ना तिकडे, एकतर अनुदान मी नाही टाकत पिक्चर, माझा पांघरून मी नाही टाकला. म्हणजे आय कॅन डू समथिंग जे मला वाटतं. मी म्हटलं की का, म्हणजे मी पिक्चर काढला ना त्या जीवावर केलाय का, मला ऑडियन्सवर विश्वास आहे म्हणून केलं ना. पण इथे टू मेनी पीपल, बरं ते इतक्या वेगवेगळ्या लोकांचे, तू ह्याला आवडेल तो त्याला आवडेल की नाही मला माहित नाही, किंवा थर्ड पर्सनला आवडेल की नाही माहित नाही. आणि एक असताना आ येऊ द्या आता, तर ते मी त्या वाटेलाच जात नाही. म्हणजे मी तर म्हणतो मला टाकायचं नाही. बरं माझा दुसरा प्रोड्युसर असेल, मी प्रोड्युसर असेल तर नाही टाकणार, दुसऱ्या प्रोड्युसरला मी थांबवू शकत नाही. पण मला वाटतं की ते कुठेतरी ना, मला वाटतं तोच पैसा, म्हणजे माझं म्हणणं नाही गव्हर्नमेंटने पैसा दिला ते चांगल्यासाठी देऊ दे. थिएटर बंद ना. खूप सारी ठिकाणं आहेत जिथे 50,000च्या वरती पॉप्युलेशन आहे त्या गावाचं, तिकडे थिएटरच नाही. तिकडे तुम्ही थिएटर बांधलं तर दॅट इज हाऊ सिनेमा हे होईल. बरं काही काही चांगले पिक्चर पण येत नाहीत लोक. असं पण नाही की तुम्ही वाईट पिक्चर रिजेक्ट करता ना.
कधी कधी त्या लाटेत चांगले पिक्चर पण टिकून जातात, त्याला काही होत नाही. म्हणजे माझं एक उदाहरण आहे म्हणजे पांघरुणचं. थोडं माझं रिलीज चुकलं का नाही मी कधी कधी विचार करतो, पण पण नाही आले ना. कोविड संपल्यात मी लगेच टाकलेला. लोकांना तेवढी थिएटरमध्ये जायची भीती वाटत होती का तयारी नव्हती. आणि बेसिकली कोविड ह्यांनी मराठी नाही पण पुऱ्या इंडस्ट्रीचं खूप नुकसान झालंय. ज्या लोकांना वेब सिरीज काही माहिती नव्हती, ज्या लोकांना काय काय त्या टीव्हीवर काय काय असतं ते माहिती नव्हतं, त्या सगळ्यांनी ते बघायला सुरुवात केली, कारण दुसरा इलाज नव्हता. ते बघता बघता त्यांना वाटायला लागलं की बरं आहे की बरं एकदाच पैसे भरायचे नाही, हे सगळं तुम्ही 2 तास बघा का 20 तास बघा, पैसे तेवढेच. बरं त्यांनी त्याच्यात वर्ल्ड सिनेमा पण पाहिला. त्यामुळे आता तुम्ही त्या ऑडियन्सला बाहेर काढणं, अनलेस तुमची तेवढी ताकद पाहिजे तुमच्या प्रोडक्टमध्ये की त्यांनी आपल्या घरातलं फुकटचं एंटरटेनमेंट सोडून बाहेर यावं. त्यामुळे आता सडनली तू बघशील ना, आधी कसे पिक्चरला ओपनिंग लागायचे, हे आता काही नाही. आता लोक थांबतात. वर्ड ऑफ माउथ झालं की लोक येतात थिएटरमध्ये. मुंजा एक लेटेस्ट उदाहरण आहे. बरं, आणि ते स्टार काही गरज नाही चालवायची ना, हा मुंजाचं मोठं उदाहरण आहे. तो जो एक मुलगा आहे त्याच्यात, तुम्हाला माहिती आहे, माझा मित्र आहे, तो माझ्या घरी आलाय, तो एक त्यांनी शॉर्ट फिल्म केलेली. तितकं बिचारा हंबल मुलगा आज दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह ह्या सगळ्या ह्याच्यातला, की आज सिनेमा फक्त कंटेंट वर चालतोय. बरोबर. लोकांनी एकमेकांना सांगितलं मराठीचं पण होऊ दे असं हळूहळू. बरोबर. काही वर्षापूर्वी बॉलिवूडने NRI मार्केट कॅश करायचा प्रयत्न केला. आपण ह्याच्यामध्ये थोडं उशीर झाला का मराठी? नाही, मला असं वाटत नाही की ते पण पिक्चर. आता काही लोकांना असतं की हे चालतं कमर्शियल थोडासा चकचकीत सिनेमा करणं. मला नावं नाही घ्यायची, पण असे कित्येक सिनेमे पडलेले आहेत. नाही, आपला प्रेक्षक जो मराठी आहे त्याला नटसम्राट बघायला आवडेल. बाहेर आपला प्रेक्षक नाहीच आहे, म्हणजे मी एक रिअलाइज केलंय. म्हणजे बाहेर का मला कळत नाही. म्हणजे तमिळ तेलुगू सिनेमे जे फॉरेनला चालतात ते इनक्रेडिबल आहेत. म्हणजे हिंदीच्या बरोबरीने चालतात. मराठी सिनेमे आपण एक शो लावतो आपण ठरवून, ह्या मंडळाला त्या मंडळाला त्या मंडळाला. म्हणजे इट इज असं कधी कधी वाटायला लागतं की आम्ही बेगिंग की आमचा शो घ्या म्हणून. तर काय मला कळत नाही की त्या थिएटरमध्ये तिकडे लागत नाही का तेवढा त्या एरियात ऑडियन्स नाही की एखादा शो लागेल आणि संपेल. पण तो आपल्याला ऑडियन्सच नाहीये. माझं म्हणणं आहे की आपण सिनेमे असे बनवा. आपण हा 3 कोटी आणि 4 कोटीचा पिक्चर हिंदीत डब करून कोणी बघणार आहे का? नाही. मग जर का एखादा पिक्चर मराठीत झाला 50 कोटीचा, जो आपण डब करू शकतो, तो यश नावाचा जो नट होता कन्नडाचा, त्याला कन्नडामध्ये कोण बघायचे नाही. म्हणजे चांगला पिक्चर, आय एम नथिंग अगेन्स्ट हिम. आता त्याला इंडियाचा स्टार झालाय तो. का नाही एखादा मराठी मुलगा इंडियाचा स्टार होऊ शकत? आज विजय सेतुपती पाहिलास का तू? मॅन नेक्स्ट डोअर वाटतो. आज त्याचा महाराजा पिक्चर दुडघूस घालतोय. तो वाय काढ आपल्याकडे म्हणजे टॅलेंट कमी आहे का आपल्याकडे? फॅन्टॅस्टिक टॅलेंट आहे. म्हणजे छोटी मूवी बडी बात आपल्याकडे बाकी लोकांपेक्षा टॅलेंट जास्त आहे. म्हणजे इफ यू सी द व्हरायटी ऑफ टॅलेंट. द प्रॉब्लेम इज आपण पिक्चर असा बनवा ना की तो आपल्याला कॉन्फिडंट पाहिजे की आपण तो हिंदीत, तमिळ तेलुगूमध्ये डब करू नये, जाऊ नये. काही लोकांनी जर प्रयत्न केला, तो रिलीजच केला, फक्त डब केला 4 भाषेत 5 भाषेत. तमिळ तेलुगू कन्नडा दे आर एक्स्ट्रीमली काय म्हणतात त्याला, कट्टर. ते त्यांचं सोडून बघणार नाही पिक्चर. हे मोठे मोठे हिरो शाहरुख बिरुख पण तिकडे डब करतात ना तमिळ तेलुगूमध्ये, येत नाहीत बघायला, येत नाहीत. हिंदीत तो काय नाव त्याचं, तो आकाश पेंढारकरचा पिक्चर, तो कंटाळा. आकाश पेंढारकर तो हिरो आकाश पेंढारकर नाही का दिसत? कंटाळाचा तू बघ, खरंच सांगतो. म्हणजे मी आकाश पेंढारकरला विचारलं, सर बाहेर तुला सया मागत असेल लोक. म्हणजे मी सांगण्याचा उद्देश आहे की तो असं कॉमन मॅन सारखं हिरो आहे ना तो. कंटाळा बघितलं ना लोकांनी, असा पण नाही ना कोणतरी असा 6 पॅक आहे असा काहीतरी, त्याला बघायला गेले. म्हणजे त्या कॅरेक्टरला बघितलं त्यांनी, तो तसाच हवा होता म्हणून त्यांनी बघितला ना पिक्चर. आपण का नाही आपले मराठी सिनेमा तिकडे दाखवू शकतो? म्हणजे मला असं वाटतं की आज जर का सैराट काढला असता तर मला वाटतं नागराज कुठे इझिली डब्ड इट इन हिंदी अँड रिलीज इट ऑल इंडिया. त्यावेळेला तर नव्हतं ना डब्बी एवढं हे नव्हतं, पण आता सैराट तितकाच चालला असता हिंदीत पण.
म्हणजे जसा आज कंटाळा चालतोय की असं हे चालतंय. सो वी नीड टू तेवढा असा एक सिनेमा करा की जो आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. ते एकदा झालं ना मार्केट, मग मराठी सिनेमाला कोणी रोख तो रोखलो. पण आता आणखीन एक ट्रेंड जो आलाय तो आहे राजकीय चरित्रपटांचा. म्हणजे तुम्ही सुद्धा यात्रा 2 नावाच्या सिनेमात चंद्रबाबू नायडूंचा रोल केला होता. तो सुद्धा सिनेमा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तिथल्या मुख्यमंत्र्यांनी केलेला होता. पण जे आता ऍक्टिव्ह आहेत राजकारणामध्ये त्यांचे सिनेमे किंवा त्यांचा चरित्रपट बनवणं जो आहे तो एक नवीन ट्रेंड आपल्याकडे आलेला आहे. तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण एक सिनेमा जो या लाटेतला मोठा सिनेमा ज्याला म्हणता येईल असा नरेंद्र मोदी यांच्यावरचा सिनेमा तुमच्याकडे सगळ्यात आधी ते ऑफर घेऊन आले होते. काय नेमकं त्यावेळेला तुमच्या डोक्यात आलं होतं की नाही? मी काय, माझा प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याचं कॅरेक्टर मला दाखवायचं असेल तर सिनेमा विदाउट इट लुकिंग प्रीची ते कॅरेक्टर, म्हणजे नरेंद्र मोदी हे डेफिनेटली एक व्हेरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. त्यांचा प्रवास बघितला तर. पण ते माझ्याकडे आलेलं तर स्क्रिप्ट त्यांचं रेडी होतं आणि जे मला वाटलं की ते नाही आहे, इट वॉज नॉट डुईंग जस्टिस टू द कॅरेक्टर, म्हणून मी नाही केलं. पण मला वाटतं काही इंटरेस्टिंग रोल्स असतील ना, की मला बाळासाहेब ठाकरेंवर पिक्चर करायला आवडलाच असता, पण अभिजितने केला. ठीक आहे, कोणीतरी बनवला. पण मे बी माय वर्शन वुड हॅव बीन डिफरंट. त्याला त्या अँगलने बघायचं होतं. पण नथिंग रॉंग. म्हणजे मला असं वाटतं की, पण मला जसं इंदिरा गांधींवर कधी पिक्चर आलेलं नाही म्हणजे अजूनही, म्हणजे इट इज इमर्जन्सीवर येतोय आता. पण नाही, इमर्जन्सी ना, त्या बाईचा प्रवास इज सो फिनॉमिनल. म्हणजे मी इंदिरा गांधी खूप वाचली, खूप. आणि इट इज द मोस्ट फॅसिनेटिंग सब्जेक्ट फॉर अ फिल्म. तसा म्हणजे तू बघ, म्हणजे बिगिनिंग, इंटरव्हल, क्लायमॅक्स असा लिहिलेला आहे तिच्या आयुष्यात. इंटरव्हल इज इमर्जन्सी, क्लायमॅक्स तर त्याच्यापेक्षा म्हणजे शॉकिंग क्लायमॅक्स कुठला नाही. पण आय डोंट नो वाय नोबडी डिड अ व्हेरी सिन्सिअर अटेम्प्ट. म्हणजे नॉट अगेन की त्याच्यात आयडियोलॉजीपेक्षा त्या कॅरेक्टर दाखवणं खूप गरजेचं आहे. मग त्या बाईने काय काय पाहिलं रे, ते अख्खा प्रवास इट इज आउटस्टँडिंग. पण खरं तर आत्ता राजकारणावर एक राजकीय जबरदस्त सिनेमा यायची गरज आहे. तसं वातावरण आहे आपल्याकडे. आणि काही लोक गमतीने असं म्हणतात की सिनेमा कशाला बनवायला पाहिजे, प्रत्यक्ष राजकारणात आपल्या समोर जे घडते तोच एक सिनेमा आहे. पण तरी सुद्धा नेहमी आपण सिंहासनची आठवण मला खूप वाटतं की खरं एक व्हेरी, काय म्हणतात त्याला, व्हेरी सिन्सिअर अँड सिरियस आउटलुक ॲट द पॉलिटिकल सिनेरियो एक सिनेमा यायला काहीच हरकत नाही. बट नॉट फॉर एनी पार्टी. कळलं? म्हणजे इट इज आज खरंच एक छान सिंहासन 2 यायला काहीच हरकत नाही. म्हणजे जब्बार पटेलांना मला खरंच रिक्वेस्ट करायची वाटेल की तुम्ही परत एकदा बघा, प्रयत्न करा. तुम्ही, मला काय होतंय की तुमचे असं झालंय का की सगळ्या पक्षात मित्र आहेत वगैरे? असं नाही, असं काही नाही. म्हणजे ती पॉलिटिकल फिल्म शुड बी, परत सांगतो ना की ती कुठल्या, इट इज नॉट अबाउट पार्टी पॉलिटिक्स. हा पॉलिटिकल गेम जो आहे ना, तो सिनेमा देणं खूप गरजेचं आहे, विदाउट फेवरिंग एनीबडी और क्रिटिसायझिंग एनीबडी. ते आपण बाहेरून अक्रॉस द फेन्स आपण खूप बोलत असतो, पण तो पॉलिटिशियन तिथे का असा होतो, इट इज म्हणजे तुम्ही जरा गाफील असाल की तुम्ही कधी बाहेर पडाल तिकडून कळणार पण नाही. सो वो एक तो चेसचा गेम आहे, चेसचा. त्याचं खरं नाव म्हणजे सिंहासन चांगलंच नाव आहे, पण आय थिंक बुद्धिबळ इज अ बेटर नेम फॉर द फिल्म. आता राज ठाकरे तुमचे चांगले मित्र आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर बसून, आता त्यांची पण फिल्म कंपनी आहे, त्यांच्याबरोबर बसून चर्चा करून चांगली स्क्रिप्ट खरं तर लिहू शकता तुम्ही. बघू, मी आता एक त्याची कंपनी आहे, त्या कंपनीसाठी त्याला मला पिच करायला काहीच हरकत नाही आणि आय विल गेट म्हणजे चांगले इनपुट्स पण मिळतील. बरोबर. पण अजूनही म्हणजे बघतोय मी तसं, मी खूप वर्षापूर्वी एक पॉलिटिकल फिल्म लिहिलेली, त्यात मी परत काढून बघितली, त्यात बऱ्याचशा गोष्टी अजूनही रेलेव्हंट आहेत. पण बघू, त्याच्यावरती जरासं काम करायला लागेल, तेवढा वेळ द्यायला लागेल त्याला. आणि सी टू इट दॅट आय एम नॉट ऑफेंडिंग एनीबडी. सी कुठेतरी काय होतं की वन्स यू स्टार्ट, तुम्ही कोणाला तरी असं ऑफेंड केलं ना की त्याचा मग त्याची रिपरकशन होतं, माझंच दिलं आणि ह्याच दिलं, तसं नको. इट शुड बी सगळ्यांनी, त्या पॉलिटिशियननी पण बघून म्हटलं पाहिजे, अरे करेक्ट अनालिसिस आहे पिक्चरचं. ठीक आहे, राजकीय सिनेमा तुमचा येऊ दे.
कुतूहल म्हणून मला नेहमी असं वाटतं की तुमच्या बरोबर असे दिग्दर्शक होते, म्हणजे रामगोपाल वर्मा असेल, हिंदीतले आपण म्हणूया, डेव्हिड धवन असेल किंवा गुड्डू धनोआ असेल, मासी फिल्म्स ते बनवायचे आणि अचानक असं झालं की तुम्ही सुद्धा मराठीत आलात, रामू सुद्धा तेलुगूमध्ये गेला, गुड्डू धनोआसारखे दिग्दर्शक सिनेमा बनवणं त्यांनी बंद केलं. त्यांची त्यांची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण हे असं एकाच वेळेला का झालं असावं असं तुम्हाला वाटतं? द प्रॉब्लेम इज ना, इथे इंडस्ट्री शुक्रवार ते शुक्रवार चालते. म्हणजे आज आदित्य सरपोतदार तोच, तेच टॅलेंट, टेक्निकली तसाच आहे तो, पण आज मुंजा त्याला एक 5 वर्षाचा लाईफ देऊन जाणार. तर त्यावेळेला माझे काही पिक्चर चालले नाही, तो मी थांबणार थोडं होतो. म्हणजे मी थांबलो तो महेश मांजरेकर कसला. आय डिडंट ग्रुप की कधी येईल हिंदीत, मी केला. मी मध्ये आता तो अंतिम केला, लालबाग पर मी तो हिंदीतला, पण माझा तो वन ऑफ द फेवरेट फिल्म्स आहेत. आणि मला असं वाटतं की आजच्या तारखेला मी लुक बॅक ना, मला असं वाटतं की आज यायला पाहिजे होता लालबाग पर. एक ऑडियन्स एक लीप झाली, जे येत आहेत कंटेंट ड्रिव्हन सिनेमाला. तर त्यामुळे आय एम जस्ट वन फिल्म अवे. म्हणजे पण मी तिकडे गेलो तरी मी मराठी सिनेमा काही सोडणार नाही. म्हणजे माझं आय जस्ट होप, म्हणजे माझ्या हयातीत अंटिल आय एम अलाइव्ह आपण अशा स्टेजवर येऊ जिथे मराठी सिनेमा इज कॉम्पिटिंग विथ तमिळ, तेलुगू आणि हिंदी सिनेमा. म्हणजे कॉम्पिटिंग म्हणजे काही त्यांच्यापेक्षा मोठं व्हायचं नाहीये, पण एक मराठी सिनेमा आला की तो डब होऊन, म्हणजे तरी पण लोकांचं एक मिसकन्सेप्शन आहे. लोकांनी काय केलं की अरे तमिळ तेलुगू सिनेमा इथे डब केलेले चालतात. मी त्यांना विचारतो किती चाललेत. मग बाहुबली 1, बाहुबली 2, KGF 1, KGF 2, कंटारा, पुष्पा, तिकडे आपले दुप्पट सिनेमे होत चालले तेवढेच ना, पण त्यांनी मार्क केला. तसे आपले 2 सिनेमे देखील आले ना वर्षाला की जे 100 कोटी 200 कोटी करतील आणि हिंदीत आपण डब करू शकू. तर कंटेंटची आपल्याकडे काही कमी नाही, ऍक्टर्सची आपल्याकडे काही कमी नाही. ते माझं एक कायम एम असणार आहे की मराठी सिनेमा सायमल्टेनियसली हिंदीत रिलीज झाला पाहिजे. OTT बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण नेहमी असं म्हटलं जातं की जो कंटेंट OTT वर लोकांना आवडतोय, मग तो मिर्झापूर असेल, खरं तर ही तुमची स्टाईल, म्हणजे तुम्ही त्या प्रकारचे सिनेमे बनवलेले आहेत, पण तुम्ही त्या वाटेला जाणं टाळताय की म्हणजे मला तुलना नाही करायची, पण अनुराग कश्यपने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की हे सगळं इतकं कॉर्पोरेट झालंय की आम्हाला त्याची सवय नाहीये. म्हणजे आम्हाला ते माहिती नाही की कॅरेक्टरचा आर्क काय असतो आणि मग त्याचं सिनॉप्सिस पण आम्हाला पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. असा काही प्रॉब्लेम आहे का? की नाही, माझा प्रॉब्लेम हा आहे की मला पेशन्स नाही. पेशन्स म्हणजे कसं आहे, मला एक सब्जेक्ट आवडला, मग मी तो डेव्हलप केला. एक म्हणजे त्यांचे काही फॉल्ट नाही. आज मला एक वेब सिरीज करायची, तिकडे ना 50 लोक आहेत ज्यांना माहिती असतं की काय पाहिजे, या कॅरेक्टरचा आर्क असा गेला पाहिजे, मग ते कॅरेक्टर असं गेलं पाहिजे. बरं, मी एक समजा 8 एपिसोड दिले, जे मला वाटलं की अरे हे करेक्ट आहे, मग ते मी किती वेळा जाऊन तिकडे चेंज करू? नाही, हे आपण टाळूया आणि हे करूया. म्हणजे आय विल बी कॉट इन नो मॅन्स लँड. म्हणजे मी काय करू, हे करू का ते करू? मग ते उगाच कंप्लेन करण्यापेक्षा, तिकडे जाऊन भांडण्यापेक्षा आपण त्या वाटेला जाऊच नाही असं मला वाटतं. कारण तो एक वेगळाच बॉल गेम. बरं, OTT इज हिअर टू स्टे. लोकांनी काही म्हणू दे, आता तुम्ही काही त्याला करू शकत नाही. पण मला असं वाटतं की खरंच मलाही वाटतं कधी कधी अरे एकदा बसून बघूया तरी हे काय आहे. म्हणजे जेव्हा डिस्कशन चालतं ना की हे देखा क्या, वो देखा क्या, ये सीझन वो सीझन, तर मी म्हटलं माझ्याकडे माझ्या गोष्टी करायला मला वेळ नाहीये. पण मला असं वाटतं की आय नीड टू, म्हणजे टेक अ ब्रेक समजा एक 15 दिवसाचा, आणि ना जेवढं बघायचं तेवढं बघूया की काय आहे ते, म्हणजे इतकं फॅसिनेशन काय आहे. मी ते थोडं मध्ये बघितलं, ते पंचायत म्हणून, आय लाईक इट. म्हणजे ते छोट्या छोट्या गोष्टीत त्यांनी जे काय केलंय, पण बघू. म्हणजे आय एम नॉट सेइंग नो, म्हणजे मी नेव्हर से नो म्हणतो ना तसं. पण मला असं आवडेल की माझा एक सब्जेक्ट आहे ना की तो असा, चल हे असंच असं करा. म्हणजे आज इनफॅक्ट, म्हणजे आज जेव्हा एक ॲनिमल नावाचा सिनेमा चालतो ना, तर मी कधी ते अॅनलाइज करतो की का चालला असेल, बिकॉज तो आज मी टीव्हीवर बघतो त्याच्या काहीतरी वेगळं होतं. त्याचा अख्खा अप्रोचच टुवर्ड्स सिनेमा वेगळा होता. देर आर पीपल हॅव लाईक इट. मला भयंकर आवडला पिक्चर. माझं म्हणणं आहे की त्याला तो सिनेमा तसा दिसला, त्याला तो तसा करावा असं वाटला. चांगला वाईट त्यांनी केलंय ना, त्यांनी पैसे लावले त्याच्यासाठी, त्यांनी सगळं स्टेकला लावले. ही इथे लोक जे कंप्लेंट करतात हे दाखवणं बरं की ते दाखवणं बरं नाही, म्हणजे
बरं, मी पण त्यातनं खूप भोगलंय. पु ल देशपांडेची बायोपिक आहे जी मला भयंकर आवडते 2 पार्टमध्ये. त्याच्यावरती पण अरे तुम्ही असंच दाखवलं, तुम्ही अरे म्हणजे बाई पु ल देशपांडेंना सिगरेटच ओढताना दाखवलं ना. जे तुम्ही त्यांचे फोटो बघितले ते 80% फोटो त्यांच्या हातात सिगरेट आहे. तर एक अप्रोचच असं करायला पाहिजे. तुम्ही करा ना. हु हॅज स्टॉप्ड यू फ्रॉम डुईंग. मी केल्यावर त्याला क्रिटिसाइज नका करू. नाही आवडलं मला, संपलं. पण तो कसा असावा हे नका ना तुम्ही ठरवू. बरोबर. पण तो रिलीज झाल्यानंतरच्या प्रतिक्रिया आणि जेव्हा तो सिनेमा नेटफ्लिक्सवर आला त्याच्यानंतरच्या प्रतिक्रिया भयंकर सुंदर आहेत. एक तर सोनाली कुलकर्णीचा मला एकदा फोन आला. असंच मी कुठेतरी पनवेलला चाललो आणि फोन आला की महेश, अरे सोनाली बोलते. म्हटलं बोल सोनाली, आय लव्ह यू. मला काय कळलं ना का, अरे मी बाई बघितले 2नी. मग ती म्हणाल, अरे मी जरा घाबरत होते, मी मला बघितलं आणि मी बघितलं आणि ही वेंट ऑन अँड ऑन. म्हटलं चल. परेश रावलचा मला एकदा फोन आला आणि ही वेंट गागा. तो रडायला लागला. तो म्हणतो व्हॉट अ फिल्म. आम्ही कोण करत नाही असे पिक्चर, का कोण करत नाही. म्हणजे इट वॉज सी दॅट इज माझी पोच पाहतो. बरं पिक्चर चालला की नाही, छान चालला. म्हणजे पुण्या बिण्यात तर आम्ही मग खूपच हाऊसफुल घेतलेले शो. पण माझं असं म्हणणं आहे की मी चल चुकलं असेल माझा अप्रोच चुकला असेल. मला तोच अप्रोच घ्यायचा होता ना. मी काही पब्लिक पोल मागितला नव्हता ना की बाबा कसा पिक्चर असावा, की तुम्ही काय म्हणता करा. इट इज वन मॅन्स विजन की मला असा पिक्चर करायचा आहे. प्रॉब्लेम हा होतो की इथे तुम्ही सांगू शकता पिक्चर नाही आवडलं पाहिजे मला कोण. आय एम व्हेरी ओपन टू दॅट. मला आवडत नाही की पिक्चर कित्येक, पण ते हे तुम्ही असं दाखवायला पाहिजे होतं. हे म्हटलं की मला वाटतं मला कसं माहिती असणार तुमच्या डोक्यातले विचार. बरं तुमचे नाही असे प्रत्येकाला वाटत असतात ना. तर ते तुम्ही आता बोलता बोलता ब्रेक हा शब्द वापरलात, जो थोडासा म्हणजे दुर्मिळ आहे तुमच्या तोंडून ऐकणं, पण थोडं पर्सनल आहे. एक ब्रेक तुम्हाला घ्यावा लागला कॅन्सरमुळे आणि तुम्ही तसा भाऊ केला नाहीत, त्याच्यावर मात केलीत. पण त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर एक असं वाटतं नेहमी की तुम्ही थोडे सौम्य झालात. खरंच असं झालं का? आणि मुळात कॅन्सरमुळे काही बदल नाही. मला एकतर मला कॅन्सर झाला आणि मी कुठेच सांगितलं नाही. म्हणजे माया काही जवळच्या लोकांनी. मला त्याची पब्लिसिटी नको होती. इनफॅक्ट मग कोणीतरी कोणाला पत्र म्हटलं अजिबात छापू नको. म्हणजे पीपल आर गोइंग थ्रू वर्स्ट टाइम. त्याचं तुम्ही वाहू करता का? मी आत्ताही मी काही बघतो, मी मला नावं नाही घ्यायची. मग त्याचा इव्हेंट बनवला गेलाय. कॅन्सर झाला, मग केस कापण्याचे शॉट, मग ह्याचे शॉट, मग त्याचे शॉट. आणि आय वॉज म्हटलं रे तुम्ही हाऊ कॅन यू. मला वयाच्या समजा 60व्या वर्षी झाला कॅन्सर. आय हॅव लिव्ड अ लाईफ. देयर आर पीपल हू हॅव गॉट कॅन्सर ॲट 20. आत्ता ती त्या किशन कुमारची मुलगी गेली कॅन्सरने, 19 का 20 वर्षाची मुलगी. तर त्याचं ग्लोरिफिकेशन मला नको होतं. बरं मला ज्यावेळेला कॅन्सर झाला, बिफोर द रिपोर्ट कुड कम इन, मला माहिती होतं रिपोर्ट काहीतरी ऑड येणार आहे. कारण इट वॉज नॉट, मे बी 2-3 वर्ष ते त्यातनं गेलो त्या ब्लॅडरच्या त्रासांना. पण मला झाला, ठीक आहे. मी आवाज हॉस्पिटलमध्ये गप्पा टप्पा मारत एकदा डॉक्टरला, आणि मग मेधाला म्हणाला याला माहिती आहे का याला काय झालंय. तर मी डॉक्टर म्हटलं व्हॉट डू वॉन्ट टू डू, काय करू. आय वेंट थ्रू, म्हणजे कारण एक ती 2 वर्ष इट वॉज पेनफुल. म्हणजे ते ऑपरेशन नंतर पण ते पिस्टुला डेव्हलप झाला, त्यामुळे मला कॅथेटर जो 2 महिने होता. म्हणजे मी पिशव्या घेऊन फिरत होतो. तुला माहिती आहे. कुठेतरी ना मला तुझं चॅनल मिळालं मला सांगायला की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल ना तर यू कॅन ओव्हरकम सो मेनी थिंग्स. पण हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं का तुमचं तुम्हीच हे माझंच लॉजिक आहे. बरं माझा म्हणजे माझं बेसिकली माझं बिलीफ इज आहे की यू हॅव टू लिव्ह अ लाईफ ॲज टुडे इज द लास्ट डे ऑफ युअर लाईफ. कित्येक लोक बघितले तरी मी, म्हणजे जय दुधाणेचे वडील, अरे फिट माणूस, कुठलं व्यसन नाही, एक्सरसाइज करायचे, बारीक झाली, डाएट बिएटवर, सडनली गोज टू हिज रूम, छान गप्पा मारत गेले, सकाळी उठलेच नाही, झोपले होते. म्हणजे काय म्हणजे इट इज सो अनप्रेडिक्टेबल. मग टुडे इज द लास्ट डे, जगून घ्या आजचा दिवस. खरंच आहे, खरंच आहे. कारण तुम्ही त्याच्यानंतर जास्त काम करायला लागलात असं पण दिसलं. म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही नाटक क्षेत्रामध्ये सुद्धा आलात निर्माते म्हणून. करून गेलो गाव जे नाटक, पण सुरुवातीचा काळ तुम्ही बघितलेला आहे. डॉक्टर तुम्ही सुद्धा असेल किंवा ऑल दी बेस्ट सारखं नाटक असेल. आत्ता काय बदल तुम्हाला जाणवतोय निर्माता म्हणून नाटक चालवणं आणि प्रेक्षक? नाही, इनफॅक्ट आता मला ते कमाल वाटते मराठी माणसाची, प्रेक्षकाची,
त्यांचं नाटकावरचं प्रेम अजून कमी झालेलं नाही. म्हणजे कोविड नंतर पण इनफॅक्ट पीपल केम आउट टू सी प्लेस. सिनेमावाले आपण म्हणतो ना मराठी प्रेक्षक येत नाही. आज मराठी सिनेमाचं तिकीट किती आहे? 100, 150, 200 डोक्यावरनं पाणी. आज मराठी नाटकाचं तिकीट किती आहे? 500, 400 येतात. त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांना कधीच असं म्हणू नका ते येत नाही. खूप चांगली चांगली नाटकं येतात आणि मराठी नाटक हे मला वाटतं देशातलं द बेस्ट थिएटर असेल. पण मला आता वाटायला लागलं की वी शुड टेक वन स्टेप अहेड. म्हणजे मराठी नाटक मला नीता अंबानी मध्ये झालेलं जास्त आवडेल. आपण पण लॉन्च करू शकतो की. म्हणजे मला एकाने विचारलं की आपण एक जसं मुघले आझम केलेलं, मला म्हणालं की आपण करूया का, म्हणजे फॉरेनला पण करू ऑपेरा. मग कुठला आपल्याला पिक्चर दिसू. म्हटलं का आपल्याला जर का पॅरिसला जाऊन किंवा लंडनला जाऊन एक ऑपेरा इंडियातला राजा करायचं तर म्हटलं वा तुम्हाला हिंदी पिक्चर वाटतो तर म्हणाला काय करतात. म्हटलं लालबाग परळ करू म्युझिकल. म्हणजे जे अख्खं त्या सेटवर जर का अशी माझी लालबाग परळ दिसलं ना, गिरण्या चाळी गाणी तिकडची लोक तर आहे डोक्यात माझ्या. आणि मी म्हणजे मला खूप करायला वाटतं. मला कायम वाटतं की मराठी थिएटर इतकं चांगलं आहे वी हॅव टू टेक आता वन स्टेप पुढे. आज समजा आम्ही सगळे नाटकवाले म्हणजे सगळे विजय केंकरे, चंदू कुलकर्णी आम्ही सगळे बसलो एकदा मीटिंगला आणि सगळे बसलो सर नीता अंबानीकडे की आम्हाला एक नाटक करायचं, आम्हाला तुम्ही 1 महिना द्या, आम्ही एक मोठं मराठी नाटक करू. का नाही देणार? बरं देर इज अन ऑडियन्स. माझं ते म्हणणं आहे. आज 500 रुपयाचं ते 1000 देतील पण ते येतील बघायला नाटक. मराठी ऑडियन्स, तो थिएटरचा ऑडियन्स आहे ना, तो येतो. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी विथ जे चालू आहे. चांगली नाटकं चालू आहेत. म्हणजे सिनेमापेक्षा जास्त पैसे एक चांगलं हिट नाटक सिनेमापेक्षा तिप्पट पैसे मिळवतं. पण आता वी नीड टू जरा ब्रेक द बॅरियर आणि काहीतरी मोठं करायची गरज आहे. आणि तुम्ही अजून एक क्षेत्र आहे जे तुमच्या आवडीचं आहे ते म्हणजे जेवण. आणि त्याच्यात आता तुम्ही व्यवस्थित सुखासुखी हा ब्रँड घेऊन आलेला आहात. गोरेगावमध्ये मला वाटतं पहिलं सुरुवात तुम्ही तिथून केली. आत्ता माझं बहुतेक ऑगस्ट महिन्यात, तारीख अजून फिक्स केलेली नाहीये, गोव्यात माझं रेस्टॉरंट रेडी झालंय. ओके. आमची मुलगी जाऊन तिकडे बसली. अशी जर शेफ, क्वालिफाईड शेफ आहे ती, लंडनहून शिकून आलेली. जे तिचा काय फायदा होणार नाही तिकडे, कारण आपण इथे आपलं घरचं जेवण द्यायचंय. पण माझ्या मुलीने थोडंसं त्याच्यात इम्प्रुव्हमेंट केलं की ती म्हणाली आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जागेत एक एक डिश पण ठेवू. इट शुड बी ऑल ओव्हर महाराष्ट्राचं जेवण तिकडे मिळेल. तर ते ऑगस्टमध्ये तारीख फक्त फिक्स नाही, ते सुरू होईल. बाय द इयर एंड मला पुण्यात एक करायचं आहे. तिथली लोक खवय्ये आहेत. म्हणजे मी ते बघितलं ना, तुमचं रेस्टॉरंट तिकडे चांगलं असेल ना तर त्याला काही तोटाच नाहीये. आणि समवेअर पुढच्या समरमध्ये वी आर स्टार्टिंग पॉपअप्स इन लंडन. अरे वा. म्हणजे विल स्टार्ट पॉपअप्स. कारण बघायला पाहिजे. कारण मला परत तिकडच्या लोकांना आवडतं ते काय तंदूर आणि करी द्यायची नाहीये मला तिकडे परत मराठी जेवण द्यायचंय आणि ते तिखटच द्यायचंय आणि त्या गोऱ्यांनी सवय लावून घ्यावी. तुमची आता ओळख करून देत असताना अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, गायक आणि हॉटेल व्यावसायिक असं 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 करून द्यायला लागेल. नाही मला खरं सांगू तर मला ते अश्वमीसाठीच करायचं. अश्वमी आणि सत्य ते सांभाळतील. पण तुमचं पण आहेच ना स्वप्न. माझं आहे. मी आवड आहे तुमची सगळी. मला कधीपासून वाटत होतं की मला असं वाटायचं माझ्या घरी सगळे जेवायला येतात. एव्हरीबडी. माझ्या आईपासून म्हणजे काय बनवते माई म्हणायचं मी. तर मला असं कायम वाटतं हे इथे येऊन जेवतात ना, अरे त्या माणसाला माहिती नाही माझ्या घरी काय जेवण मिळतं. हे कायम होतं माझ्या. म्हणून मी ते एक टेस्टिंग ग्राउंड म्हणून सुखासुखी सुरू केलं. ते चाललं. चला असे आधी फक्त टेक अवे केलेलं, पण तिकडे लोक बसून खायला लागली म्हणून मी जागा केली. मग बाजूची जागा घेतली, मग तिकडे एसी केलं. पण आता हळूहळू मला खूप काय काय तिकडे इम्प्रोव्हाइज करायचं. आपण फ्रँकी बिंकी खातो, आपण खूप चांगलं देऊ शकतो. काय काय फ्रँकी सारखंच. मी मालकी नाव ठेवलंय त्याचं, म्हणजे मालवणी फ्रँकी. ते आता मी इंट्रोड्यूस करीन ते. आता माझ्याकडे व्हेज खूप चांगलं मिळतं, पण माझ्याकडे कोणी पनीर मागितलं तर मी देत नाही. मग मी त्यांना सांगतो इथे खूप हॉटेल आहे जिथे पनीर मिळतं, इथे नका मागू. म्हणजे आता मी कोकणात येत होतो. आता मध्ये मी ह्याला संगमेश्वरला एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिकडे गेलो, मेनू वाचला, सगळं जगातलं कुठलं नाही म्हणशील ते, कोफ्तापासून चायनीज पासून साऊथ इंडियन पासून. मी म्हटलं त्या कुकला वेगळं काय करता येतं तिथे. पण तुम्ही आता अमेरिकेला जाताय, खूप मोठा इव्हेंट मराठी फिल्म फेस्टिवल तिकडे होतोय, तिथे पण तुमची अशीच नजर असेल की इथे काही
आउटलेट करता येईल का अमेरिकेमध्ये? नाही, अमेरिकेत नाही. अमेरिकेत काय होतं माहिती माझा प्रॉब्लेम, अमेरिकेला जायचं म्हटलं मला धस होतो. हा. एक तर 15 तास डायरेक्ट फ्लाईट मी कधीच करणार नाही, म्हणजे मला होणारच नाही ते. तर मग मी ती ब्रेक करतो लंडनला. बट थॉट ऑफ गोइंग टू अमेरिका ओनली स्केअर्स मी. तिथे जाऊन अमेरिकेत काही करता नाही. बट फेस्टिवल मला त्याचं कौतुक का वाटतं की अभिजित घोलप नावाचे ग्रस्त त्याने मराठी सिनेमे केले. ही हॅज गॉन आउट ऑफ हिज वे. त्याला ते काहीतरी मराठी सिनेमाला तिकडे थोडं लाईव्ह द्यायचे. इट्स अ व्हेरी हेल्दी थिंग. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांना पिक्चरही करायचे. आय होप समथिंग गुड कम्स आउट ऑफ इट. पण रेस्टॉरंट तिकडे मी अमेरिकेत नाहीच. म्हणजे एक महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला स्पोर्ट्समध्ये इतका इंटरेस्ट आहे की रात्री अपरात्री सुद्धा ज्या मॅच होतात, मग त्या फुटबॉलच्या असतील, टेनिसच्या असतील, बॉक्सिंग असेल, तुम्ही बघता, तुम्हाला नावं माहिती असतात, दुसऱ्या दिवशी तुम्ही ते सांगता कसं झालं, काय झालं, आणि जागरण त्याच्यासाठी करावं लागलं तरी तुम्हाला काही हरकत नसते. हे पॅशन तुमच्यामध्ये आलं कुठून? क्रिकेटचं पॅशन समजू शकतो, पण फुटबॉल आणि बाकीचे सगळे गेम्स आहेत. फुटबॉलचं पाहिजे म्हणजे मी शाळेत होतो ना डॉन बॉस्को. हा. त्यामुळे फुटबॉल खेळले, हॉकी खेळले. आता हॉकी फार बघायला आवडत नाही, पण मला फुटबॉल, टेनिस हे मी सोडत नाही. आणि आता तर म्हणजे जवळजवळ परवणीच होती. हो, म्हणजे T20 चालू होती, विम्बल्डन चालू होती, युरोकप चालू होती. नशीब ती कोपा अमेरिका दाखवली नाही टीव्हीवर, पण त्या मॅचेस सकाळी 5:30 वाजता सुरू व्हायच्या. बरं, आय वॉज कीपिंग ट्रॅक ऑफ दॅट ऑल्सो. पण ह्या मॅचेस म्हणजे मी एकही मिस केली नाही. म्हणजे मी किती वाजू दे, बरं त्यातल्या कित्येक मॅचेस पेनल्टी शूटआउटवर झाले. म्हणजे ते प्लस 15-15 मिनिटाचे. आणि अरे बापरे. पण तू स्पोर्ट्स म्हटलं की मी वेडा होतो. म्हणजे माझ्या आयुष्याचं अँबिशन आहे मितलं ते, जे मी करेन कधीतरी. माझ्या 2 गोष्टी करायच्यात. मला एक तो ओल्ड एज होम करायचं आहे. होपफुली मला काहीतरी आता चालू आहे माझं काम. आणि मला ना तिकडे गावाकडे जाऊन, जिथे ओल्ड एज होम बनवेल ना, तिकडेच बाजूच्या जागेवर मला एक क्रिकेट अकॅडमी आणि एक टेनिस अकॅडमी सुरू करायची. अच्छा. ओनली फॉर गावची मुलं. त्यात एकही शहरातला मुलगा येणार नाही. आणि ती 10 मुलं 10 मुली क्रिकेटमध्ये, 10 मुलं 10 मुली टेनिसमध्ये. आणि त्यांचं खाणं पिणं राहणं शाळा वेळा सगळं माझ्यावरती. आणि एकही कोच नाही सुरुवातीला. म्हणजे मला त्यांना ना बांधायचंच नाहीये. तू बॉल दिसला की फोड. टेनिसला पण बॉल दिसला की त्या नेटच्या पलीकडे जितका जोरात मारतोय तेवढा मार. ती आपल्या इथे काय होतं की हे 2 गेम, आता टेनिस तर ऑलवेज रिचमेन्स गेम आहे आपल्या इथे, परवडतच नाही कोणाला. पण ते येतात, ते मर्सिडीज मधून येतात, ते सगळ्या त्यांच्या यॉनेक्स आणि ह्या सगळ्या रॅकेट घेऊन येतात तिथे आणि खेळून एवढं काम, ओ माय गॉड चालले. तुम्ही ती एनर्जी येईल कुठे? म्हणजे आज जेव्हा मी व्हिनस विलियम्सला किंवा सेरेना विलियम्सला बघतो, ताकद म्हणजे, कारण तिकडे टेनिस इज नॉट अ रिचमॅन गेम. इथे ती रॅकेट घ्यायची म्हटली तरी माणूस, इथे मिडल क्लास माणूस होते. यांना कोण वाली आहे? खरंय खरंय खरंय. ते मला तिकडे ते एक आयुष्याचं बस ती लास्ट विषय माझी मरायच्या आधी एक माझी अकॅडमी. आणि मी सगळ्यांची बोललोय, म्हणजे मी दिलीपशी बोललो, वेंगसरकरची, संदीप पाटीलशी बोललो. ते म्हणाले सांग कधी. मी म्हटलं, ते म्हणाले कधी. म्हटलं पण आधी नको मला त्यांना आधी टेक्निकली परफेक्ट करायचं नाही. मला त्यांची पॉवर, हातातली पॉवर, स्टॅमिना आणि बॉल मला त्यांना द्यायचाच नाही पहिला. ते नदीतले गोटे असतात बघ गोल, ते घेऊन बॉलिंग करायचे. लेट मी डेव्हलप द शोल्डर, मग ते स्विंग आणि मग काय लाईन अँड लेंथ बिन सगळं नंतर. आधी बॅटिंग करताना बॉल फोडा, नंतर ते डिफेन्स, डोकं बॉलवर पाहिजे, पाय इथे पाहिजे, ते नंतर. हे तुमच्या खेळाच्या आवडीबद्दल झालं. हे तुमची कपड्यांची जी आवड आहे आणि स्टाईल जी आहे तुमची, स्वतःच ठरवता, स्वतः स्टाईल करता. बिग बॉस मध्ये जेव्हा तुम्ही जायचं काय विकेंड कवार, ते आतली लोक आधी तुमच्या कपड्यांकडे आणि तुमच्या स्टाईलकडे बघून वा 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 करायचं. हे तुम्ही कुठून शिकलाय? आणि ही आवड कपड्याची आवड मला पहिल्यापासूनच होती. पण आता ना म्हणजे इट इज अ सर्कस. कारण मी असे कपडे घालायला पाहिजे ज्याच्यात पोट लपायला पाहिजे. आता इथे म्हातारपण लपायला पाहिजे इकडचं. तसं मग मी ती स्टायलिंग सगळी नेसेसिटीच नाही. हल्ली म्हणजे मी दुकानात गेलो की मी म्हणतो की XXL आहे क्या. कपडे आवडले तर पहिलं म्हणतो त्याच्यात XXL आहे का. मध्ये मी जरा बारीक झालेलो, पण ते काय झालं, डाएट बिएट करून म्हणजे आय लॉस 35 kgs, म्हणजे जिम बिम करायचं, आणि त्या कॅन्सरने माझे बांधे गेले. आता प्रॉब्लेम हा होतो, मनात रोज इच्छा असते, पण तो व्यायाम करता येत नाही ना आता, बिकॉज आय कॅन्ट टेक प्रेशर. कोरच तुझा
व्यायामाला असणं. पण मग आता त्याच्यात काहीतरी करायचं की असं काहीतरी विचार, त्याच्यात सगळं लपलं पण पाहिजे आणि मग ते फॅशन म्हणून पण चाललं पाहिजे. आणि लोक म्हणणार काय स्टाईल, अरे वा, स्टाईल आहे म्हणजे त्याला. स्टाईल आयकॉन. मला ना ते मी काल परवा मी मेधाला म्हणत होतो, म्हटलं तुम्ही ना हे जे कफ्तान घालतात ना बायका, कसलं कम्फर्टेबल आहे रे ते. मी म्हटलं पण मी का नाही घालू शकत. तुम्ही कफनी घाला. ती म्हणाली घाल. मी उगाच मला हसायला नको, पण काय कम्फर्टेबल आहे रे. बरं जगात ना धोतर इतकं काही कम्फर्टेबल आहे. म्हणजे मी आता एक दिल्लीवरनं एक धोतर मागवलं, तसं स्लिप ऑन आहे, यो लेवलचा कम्फर्ट आहे त्याच्यात. यो पण ते धोतर खूप महाग होतं, त्यामुळे रोज भयंकर माहिती आताचं कापड बिपड. पण म्हटलं रोज घालायचं म्हटलं ते 7-8 मागवायला लागतील. म्हटलं नको. पण मी आता करणार आहे काय ते, हे ना मला कफ्तान माझ्या डोक्यात बसलंय. हसतील लोक, म्हटलं हसू दे, नवीन स्टाईल तयार होईल. कफ्तान माझ्या डोक्यात आता बसलाय. अजून आपण तुमच्या आवडी निवडी, तुमचं काम याच्याबद्दल भरपूर बोलू शकतो. खरं तर पुढचा टेक 2 करूया आपण. 4-5 अजून पुढचे एपिसोड आपल्याला करता येतील. पण शेवटी जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आहे की अनेक असे ऍस्पायरिंग डिरेक्टर्स असतात आणि तुम्हालाही भेटत असतील, फोन करत असतील. त्यांच्या मनात खूप प्रश्न असतात आणि गोंधळ असतो की डिरेक्शन मध्ये उतरायचं असेल तर आधी काय करायला पाहिजे. तुम्ही त्यांना काय सल्ला द्या. मी एक तर सल्ला देईन, जरा खूप काही बुक्स पण आहेत चांगली, स्क्रीन प्लेची बुक्स आहेत डिरेक्शन. मग बेसिक नॉलेज तर तुम्ही घ्या. डिरेक्टर कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये घडत नाही. तुमच्यात जी टॅलेंट असते ती, व्हॉट अन इन्स्टिट्यूट कॅन टीच यू इज, तुम्हाला टेक्निकल थोडं शिकवतील, पण तुमचं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला शिकवू शकत नाही ना. अ डिरेक्टर आय फील इज अ व्हिज्युअलायझर. इन्स्टिट्यूट्स मला माहिती नाही, मी कधीच कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलो नाही, त्यामुळे मी ते सांगू शकत नाही. पण प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे, आता हल्ली कोणतरी 2 पिक्चरमध्ये काम करतं किंवा एक प्रोड्युसर येतो, एक पिक्चर गेला, त्यांना वाटतं की अरे सोपं आहे, एकात लिहिलं एकात डिरेक्ट करायचं, झालं पिक्चर. त्यामुळे एनी टॉम डिक आयुष्यात काहीच करता येत नाही ना ज्याला, की मला काहीच करता येत नाही, तो म्हणतो मी डिरेक्टर होऊ शकतो. त्यांना इतकं सोपं वाटायला नाही, इतके होऊ नये. आता देर इज नॉट वन, एक कुठला डिरेक्टर बरोबर सांगू शकतो मी जो पिक्चर करेन तो हिट जाईल, नाही. तुम्ही ते कधीच प्रेडिक्ट करू शकत नाही. पण ज्याला खरंच सिन्सिअरली करायचं असेल ना, तर त्यांनी ते स्टोरी नावाचं बुक वाचावं. स्क्रीन प्ले हा बेसिक त्याचा बेस आहे. हाऊ यू टेल अ स्टोरी, व्हॉट अ डिरेक्टर डज इज टेल्स अ स्टोरी. तो स्टोरी टेलरच आहे, पण ती कशी सांगायची थोडं तरी ज्ञान घ्या. मग देन कमेन असिस्ट समवन. जे तुम्ही सेटवर शिकताना, एका पिक्चरला एका माणसाने सगळं बघितलं, पण त्यांनी सुरुवातीपासून म्हणजे प्लॅनिंग पासून ते पिक्चर एडिट हा मेन आहे. म्हणजे ते शॉट का घेतले हे तिकडे कळतं की अरे बापरे हा असा घेतला का, अच्छा म्हणून हा शॉट घेतलेला का. तर ते एक इन्स्टिट्यूट आहे जवळजवळ एडिटिंगला नुसतं बसणं. आणि मग एक पिक्चर केला ना तरी माणूस एक मग नंतर त्याचं व्हिज्युअलायझेशन, हाऊ यू कॅन व्हिज्युअलाइज अ फिल्म. थँक्यू सर. म्हणजे मनापासून मनसोक्त तुम्ही काम करता. टुडे इज द लास्ट डे ऑफ माय लाईफ. करेक्ट. सो त्यामुळे तुमच्याबरोबर कॅचअप करायला मला खूप मजा आली, खूप मजा वाटलं. आणि तुम्ही वेळ काढलात ह्या कॅचअपसाठी, त्याच्याबद्दल खरंच तुम्हाला धन्यवाद. तुम्हाला असं वाटत असेल की हा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त लोकांनी बघावा, तर तुम्ही प्रेक्षकांना आवाहन केलं तर खूप बरं पडेल. आता मी अमोल परचुरेकर म्हणतो मी त्याला दरवेळेला, पण अमोल परचुरे हा मी 20 वर्षांनी ओळखतो. मला अजून आठवतं की ते कुठलं ते ठाकूर कॉलेज त्यामुळे एक इंटरव्ह्यू केलेला आठवतो. त्यामुळे अँड आय ऑलवेज ॲडमायर्ड हिम ॲज अ जर्नलिस्ट ऑल्सो. आणि आता जे चॅनल आहे म्हणजे मी काही त्याचे एपिसोड पाहिले, इज ब्रिलियंट. आणि मला वाटतं की खूप असे ऐरेगेरे आपण बघतो, बट सी दिस पर्सनली माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आणि यू विल नेवर बी डिससॅटिस्फाईड. तुम्ही मजा करा आणि त्याचं चॅनल सबस्क्राईब करा आणि मेक हिम द बिगेस्ट सेलिब्रिटी दिस साइड ऑफ द इक्वेटर. थँक्यू व्हेरी मच.